नमस्कार. आपण ह्या समाजाचे एक भाग आहोत आणि या समाजाचं साठी आपलं काहीतरी देणं लागतं. या देशाचे आपण एक नागरिक आहोत. या देशासाठी आपलं काहीतरी योगदान असणं गरजेचं आहे आणि याच चांगल्या सामाजिक भावनेतून प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना उचलून योगदान दिलं पाहिजे. आणि मित्रांनो, ते योगदान म्हणजे आज समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे आणि त्या चुकीच्या गोष्टी घडू नये त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, समाजामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण मुलामध्ये व्यसनांचं वातावरण निर्माण होत चाललं आहे आणि त्या व्यसनामुळं तरुण पिढी बर्बाद होण्याच्या टप्प्यावर चाललेली आहे. त्या व्यसनामुळे त्यांना मोठाले महाभयंकर कॅन्सर सारखे रोग या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत आणि या संदर्भात जर आपण काही बोललो नाही, लिहिलं नाही तर हे नक्कीच योग्य ठरणार नाही. म्हणून मित्रांनो, आज समाजामध्ये जे काही अवैध धंदे होत आहेत, यामध्ये अवैध दारू विक्री असेल, ताडी विक्री असेल, अवैध भेसळयुक्त दूध विक्री असेल आणि आणखीन धोकादायक युक्त मावा असेल, या संदर्भामध्ये आपण बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि या संदर्भात जनजागृती करणं सुद्धा गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला चांगली पुढची पिढी घडवण्यासाठी हे प्रत्येकानं काम करणं या संदर्भात गरजेचं आहे. या संदर्भात योगदान देण्याचं गरजेचं आहे आणि मी एक पत्रकार म्हणून या संदर्भामध्ये लिहित असतो आणि एक नागरिक म्हणून या संदर्भात या ठिकाणी मी बोलत असतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.